मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. गौतम स्वामी रचित चैत्य भक्तीचं वर्णन आपण बघतो आहे आणि चैत्य भक्तीमध्ये भगवंतांची वितराग मुद्रा कशा प्रकारची आहे याचं वर्णन ते आता गौतम स्वामी करत आहे. जसं त्यांनी सांगितलं की नयन कसे आहे तर नयन ताम्र आहे, लाल रंगातला, म्हणजे लाल रंग नाही, कारण जणू काही क्रोधामुळे डोळ्यामध्ये लाली उत्पन्न होते आणि क्रोधच गेलेला आहे म्हणून लाली पण संपलेली आहे. नंतर जे काही कटाक्ष बाण आहे यांनी देखील ते रहित आहे, कारण काम विकार त्यांच्या जीवनामध्ये नाही, विषाद नाही, मद नाही, अत्यंत प्रसन्न असं मुख त्यांचं आहे आणि त्या प्रसन्न मुखाकडे बघितल्यानंतर त्यांच्या हृदयामध्ये किती शुद्धता आहे त्याचं सहज अनुमान जीवनात करता येऊ शकतं. परम शांत त्यांची वितराग मुद्रा बघितल्यानंतर आमच्याही अंतःकरणात वितरागतेचा भाव उत्पन्न होतो. जसं म्हणतात की हातामध्ये किंवा समोर जशा प्रकारची वस्तू असेल तशा प्रकारचा भाव सहज निर्माण होतो. समोर जर पुस्तक असेल तर सहज वाचण्याचाच भाव येईल आणि मोबाईल असेल तर ते ऑपरेट करण्याचाच भाव येईल, त्याच्याशी खेळण्याचाच भाव येईल. म्हणून कधी पण आम्ही बाह्य निमित्त कारण देखील आम्हाला अनुकूल आणि योग्य निवडायला सांगितले आहे. पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी हे वर्णन केलं. नंतर सांगितलं त्यांची वितराग छबी, कोणत्याही तऱ्हेचं आभरण म्हणजे अलंकार तिथे नाही आणि तरी देखील अत्यंत सुंदर अशा प्रकारची सौंदर्ययुत अशा प्रकारचे ते आहे. आभरण नाही, रागद्वेषाला त्यांनी काढून टाकलेला आहे. दिगंबर मुद्रा आहे. अतिशय प्रकृतीत, म्हणजे जी प्रकृती आहे ती अत्यंत निर्दोष स्वभावाची आहे. आयुध नाही आणि तरी देखील निर्भय आहे. हिंसक भाव जीवनामधून निघून गेला आणि कोणत्याही तऱ्हेने आता आहार ते ग्रहण करत नाही आणि तरी देखील परम तृप्ती त्यांच्या जीवनामध्ये आहे. कारण मोहनीय कर्म गेल्यामुळे आकुलतेचा पूर्ण अभाव झाला आणि असाता वेदनीय नसल्यामुळे क्षुधा तुषादी बाधा त्यांना आता सतविण्याचं कार्य उरलेलं नाही. आता 33वा श्लोक बघा कि गौतम स्वामी भगवान के मुख कमल के अवलोकन की महिमा दिखाते हैं. मित स्थित नखांगजं गतरजो मल स्पर्शनम नवांबुरुह चंदन प्रतिम दिव्य गंधोदयम रवींदुकुलिशादि दिव्य बहुल लक्षणालंकृतम दिवाकर सहस्रभासुर मपीक्षणानां प्रियम. मितस्थित नखांगजं गतरजो मलस्पर्शनम नवांबुरुह चंदन प्रतिम दिव्य गंधोदयम रवींदुकुलिशादि दिव्य बहुलक्षणालंकृतम दिवाकर सहस्रभासुर मपीक्षणानां प्रियम. आपल्या सर्वांना माहिती आहे की भगवंतांना केवल ज्ञान प्राप्त झाल्यानंतर केवल ज्ञानाचे 10 अतिशय उत्पन्न होतात. या 10 अतिशयामध्ये एक अतिशय आहे नच वाढती नख केश प्रभुत. नच वाढती नख केश. नख आणि केस हे आता केवल ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर वाढत नाही. नख आणि केस. केस आदिनाथ स्वामींचे असे म्हणतात. आदिनाथ स्वामींचे केस दीक्षा घेतल्यानंतर ज्या वेळेला त्यांनी पंचमुष्टी केश लोचन केलं
1000 वर्षपर्यंत त्यांनी तपश्चर्या केली आणि तोपर्यंत त्यांचे केस खांद्यांपर्यंत वाढलेले होते. म्हणून पुष्कळ ठिकाणी आदिनाथ स्वामींच्या प्रतिमा दर्शविताना खांद्याप्रमाणे रुळलेले केस त्या ठिकाणी दाखविले जातात. परंतु केवल ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर मात्र नख पण वाढत नाही आणि केस पण वाढत नाही. ही विशेषता आहे आणि ही विशेषता त्यांनी पहिल्या श्लोकाच्या पहिल्या ओळीत सांगितली आहे की मितस्थित नखांगजम. मित म्हणजे परिमित, सीमित. स्थित म्हणजे असणे आणि नख आणि अंगजम. नख म्हणजे नख आणि अंगजमचा अर्थ आहे केश. जे अंगम जाता अंगजहा म्हणजे अंगापासून जे उत्पन्न होतात त्याला अंगज म्हटल्या जातं. तर काय असे तर केस हे डोक्यातून निर्माण होतात, डोक्यापासून, आणि म्हणून त्याला अंगज असा शब्द आला आहे. यावरून हे समजायचं आहे की त्यांचे आता नख आणि केश परिमित आहे. परिमित आहे याचा अर्थ वृद्धीला प्राप्त होत नाही, वाढत नाही. केवळ ज्ञान असताना ते जेवढे आहे तेवढेच राहतात. दुसरं सांगितलं गत रजो मल स्पर्शनम. धुली रूपी मलाचा यत्किंचित देखील आता स्पर्श देखील त्यांच्या शरीराला होत नाही. अगदी सुधौत असं शरीर त्यांचं असतं. कारण आता परम औदारिक शरीर झालेलं आहे. त्यामुळे कोणत्याही तऱ्हेची कालिमा मल त्या ठिकाणी असत नाही. नंतर सुगंधता, शरीराला एक प्रकारची विशिष्ट सुगंधता असते. म्हणून नव अंबुरुह चंदन. नव म्हणजे नवीन, म्हणजे विकसित झालेले, नुकतेच विकसित झालेले. आणि अंबुरुह याचा अर्थ पाण्यामध्ये वाढलेलं, पाण्यात वाढणारं ते कमळ. म्हणून कमळ आणि चंदन याप्रमाणे प्रतिम दिव्य गंधोदयम, त्यांच्या शरीराला अशा प्रकारचा दिव्य गंध आहे. शरीर स्वाभाविक रीतीने सुगंधित आहे. म्हणून प्रतिम म्हणजे समान, दिव्य गंधोदयम. रवी इंदू कुलिष्टादी दिव्य बहुल लक्षणालंकृत. शरीरावर 1008 लक्षण असतात. ती असते किंवा वज्र असतं, शंख असतं, स्वस्तिक असतं. अशा प्रकारे अनेक चिन्ह शरीरावर 1008 900 मस म्हणजे 900 तिळासारखे चिन्ह आणि बाकीचे हे आकृतीप्रमाणे चिन्ह. तर रवी म्हणजे सूर्य, इंदू म्हणजे चंद्र आणि कुलिशादी म्हणजे वज्र. अशा प्रकारच्या दिव्य बहुलक्षणांनी त्यांचं शरीर अलंकृत आहे. आणि दिवाकर सहस्र भासुर आणि हजारो सूर्य चमकल्यानंतर त्याची जेवढी आभा पडेल तशा प्रकारची आभा भासुर. आणि अपि इक्षणाम प्रियाम, तरी देखील आभा आहे. पण सूर्याचं तेज कसं आपल्याला त्रस्त करू शकतं, परंतु हे मात्र अतिशय नेत्रांना आल्हाददायक असं त्यांचं ते तेज त्यांच्या शरीरातून उत्पन्न होतं. जसं आम्ही कोटी शशी भानुदूती तेजची पजात आहे हे पण म्हणतो, त्याप्रमाणे भगवंतांच्या समवशरणामध्ये जे काही ते विराजमान आहे त्यांच्या शरीरामध्ये देखील अशा प्रकारची कांती आहे की हजारो सूर्य देखील तिथे फिके पडतील. आणि म्हणून समवशरणामध्ये दिवस रात्रीचा भेद पण नसतो. 4 वेळेला त्यांची दिव्यध्वनी फिरते, कुठे 3 वेळेला आलेली आहे. आणि जर चक्रवर्ती किंवा अजून 63 शलाका पुरुष त्या ठिकाणी आले तर त्यांची दिव्यध्वनी सहज रीतीने कोणत्याही वेळेला निसृत होते. म्हणजे आवश्यकता नाही की त्या दिव्यध्वनीच्या काळातच तिने निसृत व्हावं. यांचा असा काही जबरदस्त पुण्याचा उदय असतो की यांनी समवशरणात प्रवेश केल्यानंतर दिव्यध्वनी यांच्या निमित्ताने सहज खिरते. अशा प्रकारचे हे सगळे अतिशय आम्हाला समवशरणात किंवा तीर्थंकरांच्या जवळ आम्हाला पाहायला मिळतात. अर्थ पहा.
जिनेंद्र भगवंतांचे नख आणि केश परिमित राहतात, वृद्धीला प्राप्त होत नाही. नवीन कमळ, नव अंबुरुह आणि उत्तम चंदन यांच्यासारखा त्यांच्या शरीराला सुगंध असतो, मंद सुगंध, की ज्या सुगंधाने दुसऱ्याला त्रास पण होत नाही, जो सुगंध हवा हवासा वाटतो, अशा प्रकारचा सुगंध त्यांच्या शरीराला असतो. सूर्य, चंद्र, वज्र इत्यादी 1008 उत्तम लक्षणांनी ज्यांचं शरीर शोभायमान आहे आणि जिनेंद्राच्या शरीराची कांती ही सहस्त्र सूर्याप्रमाणे दैदिप्यमान आहे आणि तरी सुद्धा ती सर्वांच्या नेत्रांना आल्हाददायक आहे. त्यांनी तप्तता अशा प्रकारचं वाटत नाही. पुढच्या श्लोकामध्ये सांगतात, हितार्थ परिपंथीभि प्रबल राग मोहादिभि कलंकित मना जनो यदभिवीक्षशो शुद्धते सदाभिमुखमेव यज्जगति पश्यतां सर्वतः शरत् विमलचन्द्रमण्डलमिवोत्थितं दृश्यते हितार्थ परिपंथीभि प्रबल राग मोहादिभि कलंकित मना जनो यदभिवीक्षसो शुद्धते सदाभिमुखमेव यज्जगति पश्यतां सर्वतः शरद्विमलचन्द्रमण्डलमिवोत्थितं दृश्यते. हितार्थ परिपंथीभिः, हितार्थ हितरूपी पंथ म्हणजे मोक्ष, आणि त्याचंच कुणीतरी हरण करत आहे. प्रहारिणः पंथीभिः, परिपंथीभिः म्हणजे त्या पंथाचं कुणीतरी जणू काही हरण करत आहे, नष्ट करत आहे. असं काय आहे तर प्रबल राग मोहादिभी, प्रबल अशा मोह राग मोहादिकांनी हा हिताचा पंथ त्या ठिकाणी नष्ट करण्याचा प्रयत्न होतो किंवा ते नष्ट केल्या जात, किंवा तो मोक्षाचा पंथ त्या ठिकाणी या माध्यमातून नष्ट होतो. कलंकित मनाजनो, आता सगळेच जगामध्ये असणारे लोक हे साधूजन नाही आहे. काहींचं अंतःकरण अत्यंत कलुषित असतं, काहींच्या अंतःकरणामध्ये पूर्वग्रह विद्यमान असतो, काहींचं अंतःकरण मुळात द्वेषाने संतप्त असतं, काहींच्या अंतःकरणामध्ये दुसऱ्याला अपमान करण्याचा किंवा दुसऱ्याला वाईट ठरविण्याचा सहज हेतू त्या ठिकाणी असतो. म्हणजे या जगामध्ये नानाविध तऱ्हेचे लोक असतात. सगळे साधू सरळ मार्गी नसतील. आज तर असे दिसतात की विरुद्ध मार्गी किंवा अशा प्रकारचे त्रासदायक लोकच, कलंकित जन जगामध्ये विपुल प्रमाणात आहे. आणि असे हे असताना काय हे तर कलंकित मना जनहा, ज्यांचं मन अत्यंत कलुषित आहे, अशांनी असे मनुष्य देखील यत अभिवीक्ष शुद्धते, अशा लोकांनी देखील जर तुमचं मुखकमल अवलोकन केलं तर त्यांच्या मनामध्ये देखील शुद्ध भावना निर्माण होते, त्यांचं देखील मन शुद्ध बनतं. म्हणजे कितीही वाईट विचारांचा असेल, कितीही अंतरंगामध्ये कालुषयुक्त परिणाम असेल, कितीही बदला घेण्याचे भाव असतील, तरी देखील हे भगवन तुमच्या समवशरणामध्ये ते जीव आल्यानंतर, तुमची ती वीतराग शांत मुद्रा पाहिल्यानंतर त्यांच्या अंतःकरणामध्ये देखील परिवर्तन घडतं, ते देखील बदलतात, त्यांचं मन देखील शुद्ध बनतं, निर्विकार बनतं. आणि सदा अभिमुखम एव, निरंतर या जगतामध्ये पाहणाऱ्यांना सगळीकडून अशा प्रकारचं सर्वतः. आणि तुम्ही कसे आहात तर शरद विमल चंद्र मंडल इव उत्थित दृश्यते, जणू काही शरदकालीन
अशा प्रकारचा शरद ऋतूतील उगवलेल्या स्वच्छ अशा पूर्ण चंद्राची तुम्हाला पाहिल्यानंतर जगामध्ये प्राणी मात्रांना अनुभूती येते. म्हणजे तुमचं मुख कमल एवढं शांत वितराग मुद्रा सहित आहे की तुमच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर जणू काही चंद्राकडे बघितल्यानंतर जसं सहज शीतलतेचा अनुभव होतो त्याप्रमाणे शीतलता जीवनामध्ये पाहायला मिळते. अर्थ पहा, हितरूपी अर्थ म्हणजे मोक्ष. त्याला चोरणाऱ्या प्रबल रागद्वेष मोहादिकांनी ज्यांचं मन दूषित झालेलं आहे अशा मनुष्यांनी सुद्धा भगवंतांचे निर्विकार उत्तम सुंदर रूप पाहिले तर तो सुद्धा शुद्ध होतो. याप्रमाणे संसारात जिनेंद्र भगवंतांच्या वितराग मुखाला बघून शरद ऋतूतील उगवलेल्या स्वच्छ पूर्ण चंद्राची अनुभूती येते. आणि शरद ऋतूतील चंद्राचीच उपमा जनरली दिल्या जाते. कारण शरद ऋतूच्या आधी 4 महिनेपर्यंत वर्षा काळ असतो. या वर्षा काळात पौर्णिमेच्या चंद्राचं दर्शन होणं अत्यंत दुर्लभ असतं आणि 4 महिन्यानंतर शरद पौर्णिमेला, कोजागिरीच्या पौर्णिमेला चंद्राचं पूर्ण दर्शन साधारणतः पूर्वीच्या काळी होत होतं. आणि म्हणून ज्या वेळेला उपमा दिली जाते त्यावेळेला शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चंद्राचीच उपमा त्या ठिकाणी दिल्या जाते. कारण 4 महिनेपर्यंतच्या पौर्णिमा, आखाडी पौर्णिमा असेल, राखी पौर्णिमा असेल, भाद्रपदातली पौर्णिमा असेल, या पौर्णिमांना पावसाळा राहत होता, पाऊस पडत होता, त्यामुळे त्यावेळेला चंद्र दिसतच नव्हता आणि हा चंद्र या वेळेला प्रगट होत होता. म्हणून ही उपमा त्या ठिकाणी दिलेली आहे. कारण आता आकाश निरभ्र झालेला आहे आणि सूर्य, चंद्र या दिवशी सगळ्यात जवळ पृथ्वीच्या निकट असतो आणि म्हणून तो मोठा पण दिसतो आणि सुंदर पण दिसतो. अशा रीतीची ही उपमा आहे. आता या पुस्तकामधला हा शेवटचा श्लोक आहे. परंतु तरी देखील आम्ही चैत्यभक्ती म्हणतो मंगल याच्यामध्ये नित्यनैमित्तिक पाठामध्ये, आणि त्यामध्ये देखील चैत्यभक्तीचे काही श्लोक जोडलेले आहे. ते पण आपण बघणार आहोत. पहिल्यांदा हा श्लोक बघून घेऊ 35 नंबरचा. आता गौतम स्वामी भगवान सकल जगत को पवित्र करने की भावना करते है. भगवंतांना या जगामध्ये सर्वत्र मंगल नांदो अशा प्रकारची विश्वव्यापी पसायदानाची मागणी या श्लोकाच्या माध्यमातून करत आहे. आम्हाला असं वाटतं की पसायदान हे ज्ञानेश्वरींनी पहिल्यांदा लिहिलं. जवळपास 700 ते 800 वर्ष पहिल्यांदा पसायदानाची याचना ज्ञानेश्वरांनी केली. हे तर आहे, त्यांनी तर केलेलीच आहे की आता मज द्यावे पसायदान वगैरे हे समजून जे खळांची व्यंकटी सांडो असं म्हणून त्यांनी पसायदान तर सगळ्या लोकांचं कल्याणाच्या भावनेने मागितलं आहे, प्रश्नच नाही आहे तो तर. परंतु त्याच्याही आधी महापुराणाचे एक पंडित रचनाकार होऊन गेलेले आहे, म्हणजे जिनसेनाचार्य नाही, दुसरं. आणि त्या याच्यामध्ये चित्रकाव्य आहे आणि त्याच्यामध्ये देखील अपभ्रंश भाषेमध्ये ते काव्य रचल्या गेलेलं आहे. आणि त्या याच्यामध्ये देखील पसायदानाची अशीच भावना व्यक्त केलेली आहे की अशा प्रकारचं सर्व प्राणी मात्रांचं कल्याण हो. एवढंच नव्हे तर आम्ही जो विसर्जन पाठ म्हणतो, वर्षतुमघवा व्याधयो यान्तु नाशम दुर्भिक्षम चौरमारीम क्षणमपि जगताम मास्मभूत जीवलोके, ही देखील जैन आचार्य पूज्यपाद आचार्यांनी मागितलेलं हे पसायदानच आहे. कारण सर्व विश्वांचं कल्याण व्हावं. मी माझं कल्याण तर करून घेतलं, पण माझ्यासारखं सर्व विश्वातील यच्च यावत प्राणी मात्रांचं कल्याण व्हावं या भावनेनी प्रेरित होऊन त्यांनी अशा प्रकारचं शांती पाठामध्ये किंवा शांती, खरं तर ती शांती भक्तीच आहे, शांती भक्तीत त्यांनी याचना केली. ते श्लोक आम्ही विसर्जनाला जोडलेले आहे आणि ही भावना आम्ही व्यक्त केलेली आहे की मी ही जी पूजा केलेली आहे
या पूजेचं फळ मला माझ्या जीवनात तर काही नको आहे, कारण मला माझ्या भौतिकतेसाठी काहीही गरज नाही आहे. जर कल्याण व्हायचं असेल तर पूर्ण विश्वाचं कल्याण होऊ दे, अशा प्रकारची एक वैश्विक भावना या याच्यामध्ये व्यक्त केलेली आम्हाला दिसते. तशीच भावना या श्लोकामध्ये आचार्य गौतम स्वामी, गणधर गौतम स्वामी देखील व्यक्त करत आहे. तदेतदमरेश्वर प्रचल मौलिमालामणि स्फुरत्किरणचुम्बनीय चरणारविन्दद्वयम् पुनातु भगवज्जिनेन्द्र तव रूपमन्धीकृतम् जगत्सकलमन्यतीर्थगुरुरूपदोषादये तदेदमरेश्वर प्रचल मौलिमालामणि स्फुरत्किरणचुम्बनीय चरणारविन्दद्वयम् पुनातु भगवज्जिनेन्द्र तव रूपमन्धीकृतम् जगत्सकलमन्यतीर्थगुरुरूपदोषादये. तत् एतत् तत् एतत् म्हणजे अशा प्रकारचे आतापर्यंत 34 श्लोकांच्या माध्यमातून जे स्तवन केल्या गेलेलं आहे ते अमरेश्वर. तत् अमरेश्वर, अमर ईश्वर. अमर म्हणजे देव आणि देवांचे ईश्वर. देवांचे ईश्वर कोण? तर इंद्र, धर्णेंद्र आणि नरेंद्र हे त्यांचे ईश्वर आहे. आणि त्यांच्या प्रचल, प्रचल म्हणजे प्रणाम करत असताना, नतमस्तक झाले असताना, मौली माला मणी, मौली म्हणजे मुकुट, आणि त्यांच्या मुकुटामध्ये जे काही मणी जडवलेले आहे त्या मण्यांच्या माध्यमातून जे स्फुरत किरण, किरण उत्पन्न झाले. कारण खरे हिरे त्याला स्वयंप्रकाशी असतात, त्यामुळे त्यामधून नित्य किरण बाहेर पडत असतात. आणि त्यांनी स्फुरत किरण चुंबनीय चरणारविंदद्वयम, त्यांच्या चरणविंदद्वयांची काय केलेली आहे? चरण अरविंद, अरविंद म्हणजे पण कमळ, अशा त्यांच्या चरणरूपी कमलांना ते झुकले असल्यामुळे, जणू काही ते चुंबन घेत असल्यामुळे त्या ठिकाणी ते किरण पडलेले आहे. आणि असे ते पुन्हा तू मला पवित्र करोत भगवान जिनेंद्र. तव रूप अंधीकृतम, तव रूप, तव रूप कसं आहे, तुमचं रूप कसं आहे? तर अंधीकृतम, कशानी? तर विवेक परांगमुख, अशा प्रकारच्या सगळ्या जगाला मिथ्या दृष्टी जीव जे आहे ते मोहादी विकारांनी आंधळे झालेले होते, अन्यमतीय, आणि त्यांना देखील हे भगवंतांचं रूप त्या ठिकाणी पुनीत करो, पवित्र करो. आणि जगत सकलम अन्य तीर्थ गुरु पदोषोदये हे, आणि जगामधल्या बाकीचे जे काही तीर्थ आहे, बाकीचे तीर्थ देखील कसे आहे? तर अन्यमतीय लोकांनी जे काही उत्पन्न केलेले तीर्थ आहे, या तीर्थांच्या दोषांना दूर करून, किंवा त्यांनी जे कोणी जीव त्या ठिकाणी अंधळे बनलेले आहे, मोहानी त्यांना ग्रस्त केलेले आहे, त्यांना देखील हे भगवन तुम्ही पवित्र करा. म्हणजे अशी विश्वव्यापी की जे दुष्ट असतील तर त्या दुष्टांचं देखील त्या ठिकाणी दुष्टपणा संपू दे, दुष्ट लोक संपू दे ही भावना नाही आहे. तर दुष्ट लोकांचं दुष्टपणा हा त्या ठिकाणी संपला पाहिजे, किंवा विपरीत लोकांची विपरीत बुद्धी संपली पाहिजे, अपमान करणाऱ्याची अपमान करणारी बुद्धी संपली पाहिजे. व्यक्ती तर नष्ट करण्याचा प्रश्नच नाहीये, व्यक्ती तर जिवंत राहणारच आहे, परंतु त्यामधली जी असणारी विकृती आहे, या विकृतीला नष्ट करण्याचा असा भाव त्या ठिकाणी व्यक्त केला. जसा पसायदानामध्ये देखील त्यांनी तोच भाव व्यक्त केला की जे खळांची व्यंकटी सांडो, खळांची व्यंकटी सांडो म्हणजे खळ म्हणजे दुष्टजन, आणि त्यांची वक्रदृष्टी किंवा त्यांचा दुष्टपणा त्या ठिकाणी संपू दे.
विश्व स्वधर्म सूर्ये पाहू, अशा प्रकारची जशी भावना त्या ठिकाणी व्यक्त केली, तशीच ही भावना या श्लोकामध्ये देखील गौतम गणधरांनी व्यक्त केलेली आहे. पहा अर्थ, हे केवल ज्ञान संपन्न इंद्रादिकांकडून पूज्य असणाऱ्या जिनेश्वरा, हे सगळं जग अन्यमतीय लोकांपासून उत्पन्न झालेल्या रागद्वेष मोहादी विकारांनी आंधळे झालेले आहे. या विश्वावर पूर्ण अनादी कालापासून एक छत्री अंमल कुणाचा असेल तर तो मोहाचा आहे. आणि हे सगळं जग जे आहे हे मोहानी जसं नाचविल्या जातं त्याप्रमाणे हे सगळं जग नाचत आहे. हे शब्द आहे अमृतचंद्र आचार्यांचे समयसारच्या टीकेमध्ये रचलेले, की हे सगळं जग या एका मोहाच्या माध्यमातून सर्वत्र नाचविल्या चाललेलं आहे आणि हा त्याच्या अधीन होऊन तशा प्रकारचं नर्तन करतो आहे. आपणाला इंद्र धर्णेंद्र चक्रवर्ती नमस्कार करताना त्यांच्या मुकुटातील मण्यांच्या प्रकाशमान कांतीने ज्यांची दोन्ही चरण कमलांना स्पर्श केलेला आहे असे जिनेंद्र भगवंतांचं रूप सगळ्या जगाला पवित्र करो, म्हणजे सगळ्यांना विश्वव्यापी अशी भावना या ठिकाणी व्यक्त झालेली दिसते. आणि यानंतर 36वा श्लोक आपण बघणार आहोत, जो आपल्या नित्य नैमित्तिक पाठावलीमध्ये जे दिलेला आहे त्याचा हा परिपाक आहे. मानसंभासरांसी प्रविमल जलसत् खातिका पुष्पवाटी प्राकारो नाट्यशाला द्वितयमुपवनं वेदिकांतर्ध्वजाद्यः शालकल्पकृत्रिमाणां सुपरिवृतवनं स्तूपहर्म्यावली च प्राकारस्फाटिकोत्तर नृसुरमुनिसभा पीठिकाग्रे स्वयंभुः मानसंवासरांसी प्रविमल जलसत् खातिका पुष्पवाटी प्राकारो नाट्यशाला द्वितयमुपवनं वेदिकांतर्ध्वजाद्या शालकल्यद्रुमाणां सुपरिवृतवनं स्तूपहर्म्यावली च प्राकारस्फाटिकोत्तर नृसुरमुनिसभा पीठिकाग्रे स्वयंभुः. मानसंभासरांसी, मानसस्तंभ आहे. भगवंतांच्या समवशरणात प्रवेश करताना पहिली पृथ्वी जी आहे त्या पहिल्या पृथ्वीचं नाव आहे, पहिली पृथ्वी, 8 पृथ्वी आहे समवशरणाच्या. पहिल्या पृथ्वीचं नाव आहे चैत्य प्रासाद पृथ्वी, खातिका भूमी, लता भूमी, उपवन भूमी, नंतर ध्वजा भूमी, कल्पवृक्ष भूमी आणि शेवटची जी आहे ती मंडप भूमी 8वी. तर अशा प्रकारच्या एक एक अशा ह्या 7 त्या ठिकाणी पृथ्वी आहे. पहिली चैत्य प्रासाद पृथ्वी, चैत्य प्रासाद, 5 प्रासाद आहे, एक चैत्य आहे, अशा प्रकारची पहिली चैत्य प्रासाद भूमी आहे. नंतर मानस्तंभ आहे, सरोवर आहे, स्वच्छ पाण्याने भरलेले खंदक आहे, पुष्पवाटिका आहे, धुलीसाल नावाचा तट आहे, नाटकगृह आहे, उद्यान आहे, वापिका आहे, वेदिकांच्या मध्ये ध्वज आहे. त्यानंतर दुसरा तट येणार आहे, पहिला धुलीसाल नावाचा तट, दुसरा तट, नंतर कल्पवृक्ष वन आहे, ध्वज, प्रासाद पंक्ती आणि तिसरा स्फटिकाचा तट, शेवटचा तट. आणि त्याच याच्यामध्ये 12 भिंती आहे आणि या 16 भिंती आहे. 16 भिंतींमध्ये 12 सभा आहे, कारण 4-4ची सभा आहे आणि त्याच्यामध्ये 4 अशा स्फटिकाच्या भिंती आहे आणि त्यामध्ये 3 प्रकारची स्थानं त्यांची निर्माण झालेली आहे आणि अशा 12 सभा त्या सुशोभित आहे. तो स्फटिकांचा तट
अशा प्रकारचे हे सगळे त्या ठिकाणी समवचरणाचं बाह्य रूप आहे. म्हणून मानस्तंभ आहे, सरांसी म्हणजे सरोवर आहे. आणि सरोवर कसं आहे? प्रविमल जल. खातिका आहे म्हणजे खंदक आहे, पुष्पवाटिका आहे. प्राकार हा नाट्यशाला. नाट्यशाला आहे द्वितय, दोन प्रकारच्या. उपवन आहे, वेदिका आहे म्हणजे वेदिकांता ध्वजाद्या, वेदिकांताच्या मध्ये ध्वजा आहे. शालह कल्पद्रुमाणम आणि सुपरिवृत वनम, स्तूप, स्तूप आहे. नंतर हर्म्यावली म्हणजे प्रासाद आहे. हर्म्यावलीचा अर्थ प्रासाद. आणि स्फाटिकोंतर, त्या स्फटिकांच्या अंतर्गत नृ, सुर आणि मुनिसभा. आणि पीठिकाग्रे स्वयंभू, आणि जे पीठिकाग्र आहे त्याच्यावर स्वयंभू भगवान विराजमान आहे. अशा तऱ्हेचं हे मानस्तंभाच्या त्या 8 भूमी, त्यांचे ते 16 स्फटिकांच्या भिंती, त्यामध्ये विराजमान असलेले चतुर्निकाय देव देवी, नंतर मनुष्य, तिर्यंच, मुनी, अशा प्रकारे ह्या 12 सभा त्या ठिकाणी विराजमान आहे. आणि हे झाल्यानंतर 3 कटणी आहे. 3 कटणीवर, पहिल्या कटणीवर अष्टमंगल द्रव्य आहे, दुसऱ्या कटणीवर 1008 आरे घेऊन असलेलं त्या ठिकाणी अग्रभागी त्यांचं ते सिंह हे आहे, अग्रभागी आरे असलेलं ते पीठ, धर्मचक्र, त्याच्या समोर जे चालतं धर्मचक्र, समोर धर्मचक्र आहे. आणि वर त्याच्या सिंहासन आहे. सिंहासनावर सुवर्ण कमळ आहे आणि त्यावर 4 अंगुल अधर विराजमान असे तीर्थंकर विराजमान आहे. या सगळ्यांचं वर्णन या 36 नंबरच्या श्लोकात या ठिकाणी केलेलं आहे. आणि एक श्लोक पुढचा पाहू. साधा श्लोक आहे, अगदी सिंहासनावर कमळ आहे की कमळामध्ये सिंहासन आहे? सिंहासनावर कमळ आहे बहुतेक, कारण कमळावर अधर 4 अंगुल सांगतो की नाही. अच्छा. पहिले सिंहासन आणि मग कमळ, सुवर्ण कमळ. आणि सुवर्ण कमळात 4 अंगुल अधर. बर. नंतरच्या श्लोकामध्ये सोपा श्लोक आहे अगदी आणि माहिती असलेला आहे. वर्षेषु वर्षांतर पर्वतेषु नंदीश्वरे यानि च मंदरेषु यावन्ति चैत्यायतनानि लोके सर्वाणि वंदे जिनपुंगवानाम. वर्षेषु, वर्षांतर पर्वतेषु. वर्षेषु म्हणजे क्षेत्र. क्षेत्रांमध्ये कोणते? तर भरत, ऐरावत आदी क्षेत्रांमध्ये. नंतर वर्षांतर पर्वतेषु, या क्षेत्रांमध्ये असलेल्या पर्वतांवर. नंतर कुठे? नंदीश्वरे. आणि यानीच मंदरेषु, मंदर म्हणजे 5 मेरू पर्वतांवर. यावंती चैत्यायतनानी लोके, जितके काही चैत्य याच्यावर आहे, तानी सर्वाणी जिनपुंगवानाम वंदे, मी त्यांना नमन करतो. जिनपुंगव, जिनांमध्ये जे पुंगव आहे, जिनांमध्ये जे श्रेष्ठ आहे म्हणजे जिनेंद्र भगवान, त्यांना मी या ठिकाणी नमन करतो. अशा प्रकारचा नमस्काराचा श्लोक. आणि ह्या सगळी ही भक्ती जी आहे, चैत्य भक्ती, ही आपल्या नेहमीच्या शॉर्ट मध्ये, पुस्तकामध्ये आलेली आहे. एक आपण बघू शकतो अजून श्लोक. अवनितलगतानां कृत्रिमाणां वनभवनगतानां दिव्यवैमानिकानां इह मनुजकृतानां देवराजार्चितानां जिनवरनिलयानां भावतोऽहं स्मरामि. अवनितलगतानां, अवनी म्हणजे पृथ्वी, या पृथ्वी तलावर असलेले कृत्रिम आणि अकृत्रिमानां, कृत्रिम आणि अकृत्रिम, वन भवनगतानां, वनामध्ये भवनवासी, वन म्हणजे व्यंतरवासी, भवन भवनवासी या ठिकाणी असणारे, आणि दिव्य वैमानिकानां, वैमानिक देवांचे ठिकाणी. इह मनुजकृतानां, काही मनुजकृत असतील, आणि देवराजार्चितानां, ती मनुष्यकृत जिनालय सुद्धा
देवराजांकडून अर्चित आहेत. म्हणजे काही कृत्रिम चैत्यालय देखील ज्या ठिकाणी वैमानिक देवांचा देखील नित्य अशा प्रकारचा वावर आम्हाला पाहायला मिळतो किंवा त्यांची विशेष भक्ती काही चैत्यालयांच्या कृत्रिम चैत्यालयांच्या ठिकाणी देखील आम्हाला दिसते. अशा प्रकारची ती चैत्यालये देवराजार्चितानाम आणि त्या जिनवर निलयानाम ते जिनेंद्र भगवंतांच्या निलय असणाऱ्या, निलय म्हणजे चैत्यालयांमध्ये भावतोहम स्मरामी, मी भावपूर्वक नमस्कार करतो. अर्थाला असेल की मध्यलोक, वन याचा अर्थ व्यंतर, भवन भवनवासी आणि ज्योतिष वैमानिक देवांचे ठिकाणी जी कृत्रिम आणि अकृत्रिम जिनालय आहे त्यांची मी आराधना करतो. कित्येक कृत्रिम चैत्यालय मनुष्यकृत आहे आणि ती सुद्धा इंद्रांकडून पूजनीय अशी असणार आहे. आजचा क्लास आपण इथे थांबूया आणि 8-10 दिवसासाठी आपल्या क्लासला सुट्टी राहणार आहे. त्यानंतर आपली थोडीशी भक्ती राहिली आहे ती आपण पूर्ण करू. चैत्य भक्ती उद्यापासून 8-10 दिवसाची गॅप राहील, मी तसं याच्यावर टाकेल. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवच्छायाणम नमो लोए सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.